आता थेट जाणार आहोत, संजय राऊत बोलतात तिथे. महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या, बाकी याच्या पलीकडे या बातमीला आम्ही काय महत्त्व देत नाही. छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही. छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही, चर्चा होणार नाही. मला त्यांच्या खतखत होती कुठे दिल्लीला जावं, मात्र सुमित्रा पवारांना हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना. त्यांच्या मनातली खतखत ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे. त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या? त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे, त्यांचे आता नेते अजित पवार आहेत, त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत, पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत. त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे. पवारांनी देखील वक्तव्य केली, जे येथील त्यांच्या स्वप्न आहे ते त्यांच्या पुढे जाऊ. नवीन रंगशिंग फुंकणाऱ्या आज देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात रंगशिंग फुंकणारा वर्धापन दिन देखील आहे. बघा, माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. 2.5 वर्षापासून ज्यांनी शिवसेनेशी उभा दावा मांडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली, त्यांच्याशी आमचा आता कोणताही संवाद राहिलेला नाही, राहणार नाही. त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या 2.5 वर्ष. त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते. जिथे 9 खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या. हे जरी खरं असलं तरी 9 खासदार आम्ही निवडून आणले. अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी? आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली 58 वर्षापूर्वी, ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी, मराठी माणसाशी बेईमानी केली, त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेली. त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का, या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही. सर, बीजेपी महाराष्ट्र कोर कमेटी की मीटिंग हुई, उसमें ये कहा गया कि जो महायुति और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वोट का 0.3%, देवेंद्र फडणवीस ने ब्लूप्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव है वो जीते. सर, क्या कहना? करने दो ना, उनकी पार्टी है. पहले डबल इंजन वाली पार्टी थी, फिर ट्रिपल इंजन वाली बन गई, फिर राज ठाकरे को साथ लिया तो 4 इंजन वाली बन गई, और भी इंजन जोड़ते हैं, 5-6 इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है. चलने दो, लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली गई. अब 0.5%, 1%, 2% का गणित आप करिए. आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं, आप करते रहिए. किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीत लेंगे. आप चाहे आपके महायुति को और कितने भी. तर भुजबळांना कुणी भेटलेलं नाही असा दावा केलेला आहे संजय राऊत यांनी. त्यामुळे भुजबळांना उबाटा गटात घेणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि बेईमानांसाठी उबाटा गटाचे दरवाजे बंद असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.